ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अश्विनला प्रियाच्या वागण्याचा खूप राग आलेला असतो. अश्विन रागानेच तिथून निघून जातो. सर्वजण अश्विनला थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु अश्विन काही थांबत नाही. आता अश्विन निघून गेला हे पाहताच पूर्णाजी खूप चिडतात आणि प्रियाच्या समोर जाऊन उभ्या राहतात आणि म्हणतात, तन्वी, अगं कितीही काही झालं तरी सुधारायचं नाहीच हे तू ठरवून ठेवलंच आहे का? आमच्याबद्दल तुझ्या मनात प्रेम नाहीच आहे हे आम्हाला चांगलंच माहीत आहे, परंतु आज तुझ्या या कारस्थानांमुळे तू तुझ्या नव्याला उपाशी ठेवलेस हे विसरू नकोस. आज तू तुझ्याच्या नव्याला जेवणाच्या ताटावरून उठवलेस. तू कधी सुधारणारच नाहीयस का ग तन्वी? कितीही शिकवा पालत्या घड्यावर पाणी. तर प्रतापराव म्हणतात, अगं तू तुझ्या जन्मदात्यांचा स्वभाव घेतला नाहीस, मधुभाऊंचे संस्कार घेतले नाहीस, मग तुला नक्की काय येत? तुला जोडता येत नाही तर फक्त तोडताच येतं. असं म्हणत प्रतापरावांनी सुद्धा प्रियाला चांगलंच सुनावलेलं असतं. तर त्यानंतर अस्मिता म्हणते, सर्वच जण म्हणतात की या अवस्थेमध्ये खुश राहायचं असतं, आनंदी राहायचं, परंतु तन्वी, तू जिथे जिथे असतेस ना तिथे आनंदी राहताच येत नाही. तू प्रत्येक वेळी सर्वांच्या आनंदावर फक्त विरजण टाकण्याचा प्रयत्न केलायस. एखाद्या व्यक्तीला जितका त्रास होईल असं वागल्यामुळे तेवढाच तुला आनंद जास्त होतो हो ना तन्वी? असं म्हणत अस्मिताने चांगलीच प्रियाची कान उघडणी केलेली असते. तर पूर्णाजी प्रियाला म्हणतात, आपली संस्कृती सांगते ही अन्नाच्या प्रत्येक कणाचा आदर राखला पाहिजे, पण तुला ते कधी कळालच नाही आणि तुला ते कधी जमलही नाही. तर अर्जुन पुढे म्हणू लागतो, पूर्ण आजी, पण याचा सगळ्याचा काय उपयोग झाला यापुढे? तर अश्विनही हिला मदत करणार नाही, तिची बाजू घेणार नाही, एवढं मात्र नक्की. तर सर्वांनी प्रियाला चांगलंच घेरून धरलेलं असतं. प्रिया मनाशीच म्हणते, ही लोक तर आता मला सोडणार नाही, मी या सगळ्यांना काय उत्तर देऊ? तर सायली प्रियाला म्हणते, काय झालं? तू हाच विचार करतेस ना की इतक्या सगळ्यांना आता काय उत्तर देऊ? तर सायली पुढे प्रियाला म्हणते, पण हो, घाबरू नकोस प्रिया, कारण आम्ही कोणीही तुझ्याकडे उत्तर मागतच नाही आहोत, कारण तू एवढे नीट पातेवर जाऊन मागू शकतेस ना की याचा आम्हाला आता सगळ्यांना कंटाळा आला आहे. आणि तसंही यामध्ये तुला जर सामील करून घेतलं तर फक्त घरातील अन्नाचा अपमानच होऊ शकतो. आणि म्हणूनच तुझ्याकडून कुठल्या प्रश्नाचे उत्तर, काही स्पष्टीकरण, या सगळ्याची काही गरजच नाहीये. पण एवढं मात्र नक्की की आतापासून असून तुला 2 नवीन नियम लागू पडतील. आता हे ऐकल्यानंतर प्रियाला धक्काच बसतो. प्रिया म्हणते, काय, अजून 2 नियम? तर सायली म्हणते, हो, आज तू जे काही वागलेस त्यानंतर तुला हे नियम पाळावेच लागतील. एकतर तुझा आमच्याशी संबंध येणार नाही, जास्तीत जास्त तू आमच्या नजरेपासून दूर राहशील याचाच विचार करायचा. आणि दुसरं म्हणजे आजपासून सगळं यांची जेवण झाल्यानंतर सगळ्यात शेवट तू जेवायचं आमची सगळी आवरावर झाल्यानंतर. म्हणजे असं समज की आपल्याजवळ काम करणाऱ्या विमलताईंचे जेवण झाल्यानंतर सुद्धा तू जेवायचे आहेस. त्यामुळे तन्वी, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, आज तुला उपाशी राहायचंच आहे, परंतु यापुढे असे सर्व नियम असतील आणि ते नियम तुला पाळावेच लागतील. आता हे नियम ऐकल्यानंतर प्रियाला धक्काच बसतो. प्रिया सायलीला म्हणते, सायली, हे काय आहे? नाही नाही, तू असे नियम नाही देऊ शकत. अग मी सुद्धा या घराचा एक भाग, आणि मग मला एवढे नियम का कशासाठी? तर कल्पना ताई म्हणू लागतात, एक गोष्ट लक्षात ठेवतात, मी आमच्यासाठी जे काही करायला गेली होतीस, जो खड्डा खाणायला गेली होतीस, त्यावेळी हा विचार मनात आला नव्हता का? त्यामुळे आता तुला सुद्धा हे सर्व नियम पाळावेच लागतील. तर पूर्णाजी म्हणतात, हे नियम अगदी योग्य आहेत. असं समज की तुझ्यावर अन्नद्वितेचा कोप झाला आहे आणि त्यामुळे तुला मिळालेली शिक्षा आता तुला पार करावीच लागेल. तन्वी, आत्तापर्यंत किती वेळा तू तुझ्या घरच्यांना उपाशी ठेवलेस ते आठव. प्रिया मात्र खाली मानणं उभी असते. तर पूर्णाजी पुढे म्हणतात, आत्तापर्यंत किती वेळा वातावरण गढूळ केलेस हे आठव, आणि आज तर तू हद्दच
केलीयस त्यामुळे आता तुला हे सर्व नियम अटी पाळाव्याच लागतील. तन्वी, अग तू जे काही केलंस ना, त्यानंतर मी तुझं अन्न बंद केलं नाही हे नशीब समज, परंतु आता ज्या नियमांप्रमाणे तुला वागावंच लागेल. तर प्रिया आता पूर्णाजीशी गोड बोलण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते, पूर्णाजी, मी असं रोज तर पूर्णाजी मोठ्यानेच म्हणतात, या घरात अजूनही माझा शब्द हा शेवटचा शब्द आहे. तर प्रिया म्हणते, पण पूर्णाची म्हणतात, माझ्याशी वाद घालू नकोस, नाहीतर एकच पर्याय आहे, तो म्हणजे या घराच्या बाहेर पडणं. त्यामुळे घराच्या बाहेर व्हायला तयारीत राहायचं. आता मात्र प्रिया घाबरून जाते. आता प्रियाकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो. प्रिया मनाशीच म्हणते, नाही, आता मी माझी बॅग घेऊन कुठे निघून जाणार. हा अश्विन सुद्धा माझ्यासोबत येणार नाही. तो तर मला सरळ म्हणेल, तुला हवं तिथे निघून जा, पण नाही, आता अश्विनलाही बनवू शकत नाहीये मी, त्यामुळे आता मला अगोदर अश्विनला मस्का लावावा लागेल. असं म्हणत प्रिया आता खाली मान घालून तिथून निघून जाते. तर आता सर्वच जण आपापल्या रूममध्ये निघून जातात. सायली आपली काम आवरत असते, तर अर्जुन आपल्या ऑफिसच काम करत असतो. तर सायली अर्जुना म्हणते, प्रियाला आपण किती वेळा सावध करण्याचा, थांबवण्याचा प्रयत्न केला, या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी तिला खूप वेळा थांबवण्याचा, तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला, पण तिची कारस्थान काही थांबत नाहीयेत. प्रियाला तर मी अगदी लहानपणापासून ओळखते. मधुभाऊने तिला कित्येक वेळा समजावण्याचा, यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीसुद्धा तिने कधीही मधुभाऊंचं ऐकून घेतलंच नाही. नेहमीच मधुभाऊने तिच्या चुका पोटात घातल्यात, पण काय झालं, शेवटी मधुभाऊंवरच ती उलटली. असं म्हणत आता सायली प्रियाचं सगळी कारस्थान अर्जुनला सांगत असते. तर अर्जुन म्हणतो, हे मात्र खरं आहे, तिला कशाचा काही फरक पडत नाही, कारण आता अश्विन उपाशी गेला याचा तिला काही फरक पडलेला नाही. तर सायली म्हणते, नाही, फरक वगैरे ही गोष्ट तिच्यासाठी नाहीच आहे. कोण उपाशी राहिल्य, कोण जेवल्य, याबद्दल तिला काहीच वाटत नाही. तिला या सगळ्यामुळे अपराधीही वाटत नाही. सायली म्हणते, अपराधी, आणि तन्वीला प्रियाला शक्यच नाही. तिच्या मनात अपराधी भावना येईल असं आपण गृहीत धरायचंच नाहीये, कारण तिच्यामध्ये कधीही बदल होणार नाही. तर अर्जुन म्हणतो, हे मात्र खरं आहे, पण खरंच सांगू का, मी माझ्या आयुष्यात असंख्य गुन्हेगार पाहिलेत, पण तन्वी म्हणजे हद्दच आहे, कारण 24 तास तिच्या डोक्यात एकच विचार चालू असतो की कोणाला कसा त्रास द्यावा, आणि जसे वाटेल तसे ती प्रत्येकाला त्रास द्यायला सुरुवात करते. पण शेवटी माती खातेच. आता अर्जुन सायली समोर उभा राहतो आणि सायलीला म्हणतो, पण सायली, तू मात्र ग्रेट आहेस. आज तुझी काही प्रियाला शिक्षा दिली आहेस ना, ती शिक्षा कधीच विसरणार नाही, आयुष्यभर लक्षात ठेवणार. तर सायली म्हणते, खरं सांगू का, मला ही शिक्षेची अशी गोष्ट वगैरे काही आवडत नाही, परंतु प्रिया जे काही वागते त्यामुळे आज तिला शिक्षा देणं हे गरजेचंच होतं. आता सायली पुढे काही बोलणार, परंतु त्याचवेळी अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. तर त्यानंतर अर्जुन म्हणतो, कसं आहे ना, मोस्टली कबाब में हड्डी चैतन्य नेहमीच इथे असतो, तो नेहमीच आपल्या सोबत असतो, पण आज आपल्या बेडरूममध्ये आपण दोघच आहोत, एकटेच आहोत, कोणीही इथे नाहीये. आणि आपण काय करतोय, आपण मात्र त्या तन्वीच्या विषयावर केव्हापासून बोलतोय. असं म्हणत आता अर्जुन म्हणतो, आता आपण कुठल्याही विषयावर बोलणार नाही आहोत, कारण या रूममध्ये आपण फक्त दोघेच आहोत. असं म्हणत आता सायली अर्जुन एकमेकांकडे प्रेमानेच पाहू लागतात. कितीतरी दिवसानंतर त्या दोघांना मोकळा वेळ मिळालेला असतो आणि म्हणूनच दोघंही हा वेळ एकमेकांसाठी देत असतात. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, प्रतिमा हत्या सगळ्याची आवरावर करून ठेवत असतात, डायनिंग टेबल स्वच्छ करत असतात, आणि त्याचवेळी नागराज काका घाईने खाली उतरतात आणि बाहेर निघत असतात. परंतु प्रतिमा त्यांना थांबवतात आणि म्हणतात, वाहोजी, तुम्ही कुठे बाहेर निघाल आहात का? अहो, एवढ्या रात्री तुम्ही कुठे जात आहात? आता तुम्ही सुमनची काळजी घेणं
खूप गरजेचं आहे. तुम्ही तर सुमनच्या बाजूला बसून राहायला हो. नागराज काका म्हणतात, वहिनी, अगं दिवसभर तर मी तेच केले आहे. मी सुमनला एकटं सोडलं नाही कायम. मी तिच्या बाजूने, तिच्या सोबतच बसून होतो. पण आता जरा एक महत्वाचं काम आलं आणि त्यासाठी बाहेर जावं लागणार आहे. पण खरं सांगू का वहिनी, मला तर माझ्या सुमनची ती अवस्था पाहवतच नाहीये. त्या नराधमाने सुमनला एवढा त्रास दिलाय की या सगळ्याचा तिच्या मनावर एवढा परिणाम झाला आहे की तिच्या मनात भीती निर्माण झाली. पण एक सांगतो वहिनी, त्या महिप्त शिकरेला मी सोडणार नाही. या सगळ्याची शिक्षा त्याला भोगावीच लागेल. पण वहिनी, तोपर्यंत मी बाहेर जातो, शतापावली करून येतो, असं म्हणत नागराज काका घराबाहेर पडतात. तर प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे. नागराज काका तिथून निघून जातात. त्या ठिकाणी रविराज सर येतात. रविराज सर प्रतिमांना आवाज देत म्हणतात, प्रतिमा, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. प्रतिमा आत्या म्हणतात, बोला ना, काय झालंय? तर आता रविराज सर म्हणतात, प्रतिमा, मला तरी असं वाटते की सुमनला डॉक्टर श्रद्धा यांना दाखवण्याची गरज आहे. तर प्रतिमा आत्या म्हणतात, म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? सुमनला मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे. तर रविदास सर म्हणतात, हो, मला तरी असंच वाटत आहे, कारण सुमन एवढी भितरून गेली आहे. या सगळ्यातून सावरण्यासाठी तिला डॉक्टर श्रद्धा यांची गरज आहे. त्यामुळे एकदा तिला दाखवावंच लागेल. खरं तर या सगळ्यामध्ये नागराजच काय चालू आहे मला तर काहीच कळत नाही. तिच्या वागण्याची नेहमीच मला शंका येत असते. तर प्रतिमा म्हणतात, म्हणजे तुम्हालाही शंका येते का? रविराज सर म्हणतात, म्हणजे तुला सुद्धा? तर प्रतिमा म्हणतात, हो. रविराज सर म्हणतात, हो, मला सुद्धा येते, कारण त्याचं काय चाललंय काहीच कळत नाहीये. म्हणजे सुमनला मारण मधल्यामध्ये कुठे गायब होणं, रात्री रात्री घरी नाही येणं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संक्रांती दिवशी त्याच्याच मोबाईलमध्ये सुमनचा व्हिडिओ मिळणं. मला तर काही कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये नक्की नागराजचा काय हात आहे. प्रतिमा, या सगळ्याचा काय अर्थ होतो? आता प्रतिमा आतेही विचार करू लागतात. रविराज सर म्हणतात, त्या सगळ्याचा आपण नंतर बघूच, परंतु तोपर्यंत मी डॉक्टर श्रद्धा यांच्याशी बोलून घेतो, असं म्हणत आता रविराज सर डॉक्टर श्रद्धा यांना फोन करायला घेतात. इकडे मात्र प्रतिमा हत्या त्याच गोष्टीचा विचार करत असतात की नक्की काय चालू आहे. तर दुसरीकडे नागराज काका घराबाहेर आलेले असतात आणि मनाशीच म्हणतात, दादा, सायली, अर्जुन आणि आता या प्रतिमा वहिनीला सुद्धा माझा संशय येऊ लागला आहे. परंतु मला एक कळत नाहीये की हे सर्वजण तिथपर्यंत पोहोचलेच कसे. सुमन तिथे आहे, यांचा सुगावा यांना लागलाच कसा? कारण सुमनचा कुठलाही सुगावा यांना लागणार नाही याची मी तर चोख व्यवस्था करून ठेवली होती. आणि तरी सुद्धा हे सर्वजण सुमनपर्यंत कसे काय पोहोचू शकतात? मी तर सुमनचा फोन केव्हा स्विच ऑफ करून ठेवला आहे, आणि तरी सुद्धा हे तिथपर्यंत कसे पोहोचलेत याचाच आता नागराज काका विचार करत असतात. नागराज काका मोबाईल पाहतात तर सुमन काकूंचा मोबाईल अजूनही त्यांच्याकडेच असतो. तर नागराज काका म्हणतात, या सगळ्यात माझा मोबाईल ऑन आहे ना, म्हणजे कदाचित इन्स्पेक्टर सावंत यांची टीम माझाच मोबाईल नंबर ट्रेस करत असतील आणि म्हणूनच त्यांना लोकेशन सापडलं असेल आणि तेव्हाच ते सुमनपर्यंत पोहोचू शकले, असं म्हणत नागराज काका खूप चिडलेले असतात. नागराज काका मनाशीच म्हणतात की या सगळ्याबद्दल प्रियाला नक्कीच काहीतरी माहीत असेल. आता मला प्रियालाच फोन करावा लागेल. ती नक्कीच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल, आणि तसा जर तिने काही प्रयत्न केला नाही तर या सगळ्यामध्ये अर्जुनचा नक्की काय प्लॅन चालू आहे हे शोधून काढता येईल, असं म्हणत नागराज काका प्रियाला फोन करायला घेतात आणि म्हणतात, प्रिया मॅडम, तुम्हाला जर सर्व गोष्टी माहीत असतील तर त्या गोष्टी आता मला जाणून घ्याव्याच लागतील. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रियाची झोपच उडालेली असते. ती तळमळत असते, तिला झोप लागत नसते, आणि म्हणूनच प्रिया उठून बसते आणि म्हणू लागते, काय करू, झोपच लागत नाहीये.
उपाशी पोटी झोप तरी कशी लागणार, परंतु नाही, आता काहीतरी खाऊन घ्यावंच लागेल. या वेळेला किचनमध्ये कोणीच नसणार आणि मी जर आता किचनमध्ये काही खायला गेले तर कोणाला काही कळणारही नाही. त्यामुळे आता हीच संधी आहे की किचनमध्ये जायचं आणि आपल्याला जे काही हवंय ते खाऊन घ्यायचं. असं म्हणत आता प्रिया किचनमध्ये जायचा विचार करते. परंतु त्याचवेळी प्रियाला नागराज काकांचा फोन आलेला असतो. आता नागराज काकांचा फोन येताच प्रिया घाईघाईने फोन घेते आणि फोन बंद करते, कारण बाजूला अश्विन झोपलेला असतो. प्रिया मोबाईल घेते आणि रूमच्या बाहेर येते. प्रिया हॉलमध्ये येऊन पाहते तर हॉलमध्ये कोणीच नसतं आणि म्हणूनच प्रिया आता नागराज काकांचा फोन उचलते आणि म्हणते, हॅलो. तर नागराज काका म्हणतात, हॅलो प्रिया, ऐक, तुला एक माझं महत्वाचं काम करायचं आहे. तर प्रिया सरळ स्पष्ट नकार देत म्हणते, मी तुमचं कोणतंही काम नाही करू शकत नागराज काका. हे ऐक, एकदाच म्हणतात, काय म्हणालीस तू? तर प्रिया म्हणते, हो, मी तुमचं कोणतंही काम नाही करू शकत, कारण आता इथे माझ्याच आयुष्यात प्रॉब्लेम होऊन बसले आहेत. तर नागराज काका म्हणतात, अगं, तू तुझ्या आयुष्यातले, तुझ्या नशिबातले प्रॉब्लेम मला सांगायचे नाहीत. तुझं जे काही असेल ना तर ते तुझं तू बघून घे, परंतु आता माझं काम तुला करावंच लागेल. त्यामुळे उद्या लवकरात लवकर येऊन मला भेटायचं. असं म्हणत नागराज काका प्रियाला भेटायला बोलवत असतात, परंतु प्रिय स्पष्ट नकार देत म्हणते, सॉरी, पण मला उद्या लवकर येता येणार नाही, कारण घरात खूप मोठा तमाशा झालाय. त्यामुळे आता मी अचानक घरातून बाहेर पडू शकत नाही, कारण तुम्हाला मी म्हणाले ना की घरात खूप मोठा तमाशा झाला आहे, त्यामुळे मला घराबाहेर पडता येणार नाही. नागराज काका चिडतात आणि म्हणू लागतात, मी तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? तुला उद्या काही करून मला येऊन भेटावंच लागेल आणि उद्या जर तू भेटायला आली नाहीस ना तर तू पस्तावशील. तर प्रिया म्हणते, ठीक आहे, मी येण्याचा प्रयत्न करेन आणि जमणार असेल तर कॉल करेन, ठीक आहे. असं म्हणत प्रिया फोन कट करते. आता नागराज काका पुढे काही बोलणार, परंतु प्रियाने रागाने फोन ठेवलेला असतो. आता नागराज काकांना प्रियाच्या या वागण्याचा खूप राग आलेला असतो. नागराज काका मनाशीच म्हणतात, आजकाल या पोरीची हिंमत जास्तच वाढत चालली आहे. तोंडावर फोन ठेवला आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं. प्रिया आजूबाजूला पाहते, परंतु आजूबाजूला कोणीच नसतं. प्रिया म्हणते, हॉलमध्ये तर कोणीच दिसत नाहीये. आता मला हीच संधी आहे की पोटभर खाऊन घ्यावं, पण अगोदर बघते काही खायला आहे का. असं म्हणत आता प्रिया किचनमध्ये येते, पण आपल्याला कोणी पाहत नाही हे पाहताच आता प्रिया पटापट शोधाशोध करायला सुरुवात करते. आता प्रिया फ्रीजमध्ये काही सापडत का पाहत असते, परंतु त्याचवेळी तिथे कल्पना येतात आणि प्रियाला म्हणतात, काय काय करतेस? आता प्रिया थोडी घाबरलेली असते. आता पुन्हा एकदा प्रियाने खोटेपणा केलेला असतो. प्रिया पाण्याची बॉटल हातात घेते आणि म्हणते, पाणीच घेऊन जाण्यासाठी आले होते. असं म्हणत प्रिया आता पाण्याची बॉटल घेऊन तिथून निघून जाते. तर कल्पनाताई प्रियाकडे पाहू लागतात. तर दुसऱ्या दिवशी सायली अस्मिताची काळजी घेत असते. तिला बाहेरून चालून घेऊन येते असते आणि म्हणूनच आता सायली अस्मिताला विचारते, अस्मिता ताई, आता तुम्हाला बरं वाटते ना? बाहेर चालून आल्यानंतर जरा छान वाटत असेल ना? तर अस्मिता म्हणते, छान तर वाटते, परंतु या सगळ्याचा खरंच खूप कंटाळा आलाय. कधी एकदा डिलिव्हरी होते असंच वाटत आहे. तर सायरी म्हणते, होणार अस्मिता ताई, तेही नीट होणार, कारण कसं असतं ना, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. बरं अस्मिता ताई, तुम्ही इथेच बसा, मी तुमच्यासाठी बदाम भिजत टाकले आहेत, ते घेऊन येते. असं म्हणत सायली आता बदाम आणण्यासाठी जाईल, परंतु त्याचवेळी कल्पना ताई त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात, बरं अस्मिता, मला सांग, तुला नाश्त्याला काय चालेल? तर अस्मिता म्हणते, काहीही करा, काही सरकत नाही. तर कल्पनाई म्हणतात, थालीपीठ चालेल का? तर अस्मिता म्हणते, हो मम्मा, थालीपीठ चालेल. कल्पनाताई म्हणतात, बरं, मी तयारीला सुरुवात करते. सायली
तू पण ये असं म्हणत आता कल्पनाताई आणि सायली किचनच्या दिशेने जात असतात, परंतु किचनमधलं दृश्य पाहून त्या दोघांनाही धक्का बसतो, कारण चक्क प्रिया आता साडी नेसून किचनमध्ये वावरत असते. आता प्रिया या सर्वांशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, तुम्ही आलात सुद्धा मला वाटलं होतं की अस्मिताची छतपावली अजून चालू असेल, परंतु ना कल्पना ताई बोलत नसायली. तिच्याशी बोलत तर प्रिय म्हणते, आई मी तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं, मी सर्वांसाठीच नाश्ता बनवायला घेत आहे. सगळ्यांसाठी उपमा बनवते, चालेल ना. आता सायली कल्पना ताईंकडे पाहते, परंतु कल्पनाताई प्रियाला काहीच बोलत नाहीत. तर प्रियाला आता किचनच्या ओट्यावर बदामच्या बाऊल दिसताच प्रिया म्हणू लागते, अस्मिता ताई अहो तर तुम्ही विसरूनच गेला होता, बदाम खायचं राहून गेले ना, तुम्ही बदाम खाऊन घ्या बरं. असं म्हणत अस्मिताशी गोड बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणू लागते, खरं तर ही बदाम सकाळी उठल्या उठल्या खायचे असतात, पण तू विसरलीस का खायला. काही हरकत नाही, तू आताही खाऊन घेऊ शकतेस आणि तब्येतीची अजिबात हे करू नकोस आणि काही हरकत नाही, पण यापुढे असं विसरत जाऊ नकोस, आता खाऊन घे. असं म्हणत प्रिया आता अस्मिताशी गोड बोलण्याचा, तिला मनवण्याचा, आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असते. आता प्रिया अस्मिताला म्हणते, बरं मीच तुला उठवते. असं म्हणत आता ती अस्मिताकडे जाते आणि हात देणार, परंतु अस्मिता म्हणते, त्याची काही गरज नाही, मी स्वतः उठू शकते. असं म्हणत अस्मिता आता स्वतःच डायनिंग टेबलच्या खुर्चीवर येऊन बसते, परंतु प्रियाचं वागणं कोणाला काहीच कळत नसतं. आता प्रिया किचनमध्ये जाते आणि तिच्या कामाला सुरुवात करते. प्रिया उपमा बनवायला घेते. आता कल्पनाताई आणि सायली तिच्याकडे पाहत असतात, तर आता सायली विचार करते की नक्की प्रियाच्या मनात काय चालू आहे. तर आता अर्जुन सायलीला आवाज देत म्हणतो, बायको माझी एक स्ट्रॉंग कॉफी बनवून दे. तर कल्पना ताई अर्जुना म्हणतात, अरे अर्जुन बघितलास का तन्वी आज लवकर उठली आहे ना. आता अर्जुन ज्यावेळी किचनमध्ये पाहतो त्यावेळी त्याच्याच डोळ्यांवर त्याचा विश्वास बसत नसतो. तर कल्पना ताई म्हणू लागतात, अर्जुन तुला माहीत आहे का आजचा नाश्ता प्रिया सर्वांसाठी बनवणार आहे. आता हे ऐकल्यानंतर अर्जुन घाबरतो आणि म्हणू लागतो, याचा अर्थ आज सुद्धा उपाशी राहू लागणार असंच वाटते. तर प्रिया म्हणू लागते, आई अर्जुन तुम्ही असं का म्हणताय, मी या सगळ्यानंतर चांगलं वागण्याचा प्रयत्न करते, सगळ्यांसाठी स्वतःच्या माणसांसाठी काहीतरी बनवण्याचा विचार करते, मग तुम्ही सर्वजण मला असं का बोलत आहात. मी जर चांगलं वागण्याचा पुढे येण्याचा विचार करत असेल तर तुम्ही सुद्धा 2 पावलं पुढे यायला काही हरकत नाहीये. तर सायली प्रियाला म्हणते, तुला संधी हवे ना, ठीक आहे दिली, पण मग मला सांग हा सकाळचा नाश्ताच का बनवणार. तू अगं दुपारच जेवण, संध्याकाळच जेवणही बनवलं तरी काहीच हरकत नाही. बघ आपल्याजवळ तसंही जास्त काही जेवण लागत नाही, म्हणजे वरण भात भाकऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 भाज्या आणि त्यातही कोशिंबीर असायलाच हवी. पण जेवणाच काय बनवायचं हे तू बघ हो की नाही आई. तर कल्पना ताई म्हणतात, हो ना खरंच किती छान आहे. इकडे मात्र प्रियाला चांगलाच खांब फुटलेला असतो. तर आता कल्पनाताई प्रियाला म्हणतात, बरं तन्वी मागच्या वेळीच्या वेळी पूर्णा आजीने तुला पोळ्या लाटायला सांगितल्या होत्या, पोळ्या बनवायला सांगितल्या होत्या, त्यावेळी तू चकवा देऊन बाहेर निघून गेली होतीस आणि पोळ्या काही चालल्याच नव्हत्या, पण यावेळी तरी तुझ्या पोळ्या होतील ना. असं म्हणत कल्पनाताई आता प्रियाला प्रश्न करतात. प्रिया काहीच बोलत नाही. तर कल्पनाताई म्हणतात, बरं सायली आज आपल्याकडे तसाही खूप वेळ आहे, आपण एक काम करूयात का, मस्त गप्पा मारूयात. सायली म्हणते, हो हो चला ना. असं म्हणत सायली आणि कल्पना ताई आता गप्पा मारण्यासाठी तिथेच बसतात. इकडे प्रिया किचनमध्ये एकटीच वावरत असते आणि तिची झालेली ती फजिती पाहून अस्मिताला हसू येत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नागराज काका प्रियाला फोन करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु प्रिया काही फोन उचलत नसते आणि म्हणू लागतात, प्रियाला नक्की काय झालंय, ती माझा फोन का उचलत नाहीये.
आता नागराज काका पुन्हा प्रियाला फोन करण्याचा प्रयत्न करतात, तर प्रिया सरळ नागराज काकांचा फोन कट करते. तर नागराज काका म्हणतात, माझा फोन कट केला असं म्हणत. नागराज काका पुन्हा एकदा प्रियाला फोन लावतात, तर किचनमध्ये प्रिया अशी शांतच उभी असते. आणि म्हणूनच कल्पनाताई प्रियाला आवाज देत म्हणतात, काय तन्वी, जमेल ना तुला सर्व काही. परंतु प्रिया मात्र शांतच असते. तर प्रियाला खूप राग आलेला असतो. प्रिया मनाशीच म्हणते, या सुभेदारांना बोट दिलं ना की हात धरतात. काय प्रिया, आता तुला किचनमध्ये वावरायचं होतं ना, तुला सोचवळपणा दाखवायचं होतं ना, मग आता कर दिवसभर किचनमध्ये राबत बस असं म्हणत. आता प्रिया स्वतःवरच खूप चिडलेली असते. आता प्रिया काहीच बोलत नाही. आणि म्हणूनच सायली प्रियाला विचारते, काय. तर प्रिया म्हणते, आहो मी सगळ्यांसाठी अगदी आनंदाने स्वयंपाक बनवेन. तर प्रियाच्या या बोलण्यावर अर्जुनला हसायला येतं. तर प्रियाला पुन्हा एकदा नागराज काकांचा फोन आलेला असतो. परंतु सर्वजण समोर असल्यामुळे प्रिया नागराज काकांचा फोन कट करते. तर दुसरीकडे नागराज काकांचा खूप संताप झालेला असतो. तर नागराज काका म्हणू लागतात, काय करू काहीच कळत नाहीये समजा सायली. अर्जुनने माझं लोकेशन ट्रेस केलं तर नाही, अजून कोणतीही गडबड व्हायला नको. त्यापेक्षा मी मोबाईलच स्विच ऑफ करतो असं म्हणत नागराज काका आपला फोन बंद करतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, अश्विन हॉस्पिटलला निघालेला असतो. तर आता प्रिया आवाज येत म्हणते, अश्विन. आता अश्विन मागे येऊन पाहतो तर त्याला धक्काच बसतो. अश्विन म्हणतो, तू पुन्हा स्वयंपाकघरात, म्हणजे आता नवीन कारस्थान काहीतरी नक्कीच असेल. प्रिया म्हणते, नाही अश्विन, असं काहीच नाहीये. थांब, मी तुझ्यासाठी कॉफी बनवते, तू कॉफी पिऊन घे, 5 मिनिटात नाश्ता होईलच. परंतु आता अश्विन मोठ्यानेच म्हणतोय, नकोय मला काही असं म्हणत आता अश्विन हॉस्पिटलला जायला निघून जातो. सर्वजण अश्विनला थांबवण्याचा प्रयत्न करतात. परंतु अश्विनला प्रियाचा एवढा राग आलेला असतो की अश्विन तिथे क्षणभरही थांबत नाही. तर दुसरीकडे नागराज काकांनी आपला फोन बंद केलेला असतो आणि ते आता महिपा शिखरेंच्या बंगल्याबाहेर आलेले असतात. नागराज काका म्हणतात, आता सायली, अर्जुनने कितीही माझा फोन प्रेस करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांच्या हाती काही लागणार नाही. आता करत बसाव म्हणून माझ्या खोनच लोकेशन शोधण्याचा प्रयत्न असं म्हणत नागराज काका हसू लागतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली आता एक फाईल घेऊन येते आणि अर्जुनला म्हणते, तुम्ही हीच फाईल शोधत आहात ना. तर अर्जुन म्हणतो, हो, ही खूप महत्वाची फाईल आहे आणि तीच मी शोधत होतो. ठक्यू, परंतु आता मला पोलीस स्टेशनला जावं लागेल. आज तरी महिप शिखरे तोंड उघडतो का बघावं लागेल असं म्हणताच आता अर्जुनला फोन आलेला असतो. अर्जुन पाहतो तर इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन आलेला असतो. इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन येताच अर्जुन म्हणतो, बोला ना इन्स्पेक्टर सावंत, काय तुम्ही लोकेशन ट्रेस केलं आहे, कोणत लोकेशन सापडते असं म्हणत अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. सायली विचारते, काय झालं. परंतु अर्जुन सायलीला काही न सांगता अगोदर चैतन्यला फोन करतो आणि चैतन्य म्हणू लागतो, बोल अर्जुन, काही काम होतं का. तर अर्जुन म्हणतो की हो, महत्वाचं काम आहे. इन्स्पेक्टर सावंत यांचा मला फोन आला होता. सुमन काकूंचा फोन काही वेळापूर्वी ऑन झाला होता आणि लोकेशन कुठलं दाखवते माहीत आहे का. महिप्त शिखरे यांचं घर. आता हे ऐकल्यानंतर चैतन्याला धक्काच बसतो. चैतन्य म्हणतो, काय. तर अर्जुन म्हणतो, हो, महिपा शिखरेच्या घराच लोकेशन दाखवलं जात आहे. तर चैतन्याला धक्काच बसतो. चैतन्य म्हणतो, अर्जुन, हे कसं शक्य आहे, कारण आता महिपा शिखरेच्या घरी तर कोणीच नाहीये, मग हे लोकेशन कसं येऊ शकतं. अर्जुन म्हणतो, हा प्रश्न मलाही पडला आहे. अर्जुन म्हणतो, चैतन्य, तू एक काम कर, आता आपल्याला महिप शिखरेच्या घराची झडती घ्यावीच लागेल. तू कोर्टाची परमिशन काढ आणि मला महिप्त शिखरेच्या घराजवळच भेट असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो. तर सायली म्हणते, सुमन काकूंच्या मोबाईलच लोकेशन महिप्त शिखेंच्या घरच येते. तर अर्जुन म्हणतो की हो, आपल्याला सुमन काकू सापडल्यात, परंतु
त्यांचा मोबाईल सापडला नव्हता आणि इन्स्पेक्टर सावंत यांना मी सांगितलं होतं की लोकेशन ट्रेस करा आणि त्यांनी लोकेशन ट्रेस केलं. त्यामध्ये हेच लोकेशन दाखवलं जात आहे. हा फोन काही सेकंदासाठी ऑन झाला होता आणि त्याचवेळी त्यांच्या लक्षात आलं की हे लोकेशन महिप शिकरे यांच्या घराजवळच आहे. चल सायली, आता आपल्याला निघावं लागेल. महिप्त शिखरेच्या घरी काही क्लू मिळतात का याचा शोध आपल्याला घ्यावाच लागेल. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं चैतन्य कोर्टाच परमिशन लेटर घेऊन आलेला असतो आणि अर्जुनला म्हणतो की हे कोर्टाचं परमिशन लेटर आहे. आता आपण महिप्त शिखरेंच्या घरी ऑफिशियली चौकशी करू शकतो, तिथे शोध घेऊ शकतो. आणि ठरल्याप्रमाणे सर्वच जण पोलिसाच्या टीम सहित महिप शिखच्या घराची झडती घेण्यासाठी जातात आणि ज्यावेळी झडती घेत असतात त्यावेळी एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्या हाती लागते, ती म्हणजे सिटी हॉस्पिटलची फाईल. आता ती फाईल पाहताच अर्जुनला धक्काच बसतो आणि त्यामध्ये एक चिठ्ठी सापडते, प्रेम डन एनके. आणि त्यावरूनच आता एनके नक्की कोण असेल याचा विचार करतात सायली. म्हणते नागराज किल्लेदार. आता मात्र सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहू लागतात. आता सायली, अर्जुनचा हा शोध पूर्ण होईल का नागराज काकांचं सत्य सर्वांसमोर येईल? यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.